नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज पोस्टमन MTS आणि MG भरती याची टेस्ट नंबर 7 बघणार आहोत। आपल्याला माहित आहे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी STI RCP या ॲप्लिकेशनला प्रवेश घेतलेला आहे। काही थोडेफार नवीन विद्यार्थी असतील जे या ठिकाणी या चॅनलला नवीन असतील ते सुद्धा STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करतील आणि जे फ्रीमधील स्टडी मटेरियल आहे किंवा कोर्सेसमधील मटेरियल आहे ती मिळवतील। या ठिकाणी आजची टेस्ट जी आपली आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग आहे ती याच्यासाठी की आजचा विषय आपला स्पेशल करंट अफेअर्स आहे। बऱ्याच जणांचे मला जे कोर्सचे विद्यार्थी आहेत किंवा इतर विद्यार्थी आहेत नवीन यांचं त्या ठिकाणी हे असतात कमेंट्स असतात किंवा मेसेज असतात व्हॉट्सअपला की करंट अफेअर्सवर नेमकं काय विचारलं जाऊ शकतं किंवा कधीपासून कधीपर्यंतचं करंट अफेअर्स हे पोस्टमन MG आणि MTS भरतीसाठी करायचं आहे। मित्रांनो आजचे 10 प्रश्न आहे। या 10 प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे की नेमकं करंट अफेअर्सवर किती प्रश्न येऊ शकतात, कोणतं करंट अफेअर्स केलं पाहिजे, कधीपासून कधीपर्यंत केलं पाहिजे। बघा या ठिकाणी लेक्चर शेवटपर्यंत बघा। बरेच जण लेक्चर्स अर्धवट सोडतात आणि नंतर मग मेसेज करतात किंवा कमेंट्स करतात, त्यांना रिप्लाय भेटणार नाही। चला या ठिकाणी सुरुवात करूया। पहिलाच प्रश्न आहे LTC कॅश व्हाउचर योजना आणि विशेष उत्सव ॲडव्हान्स योजनेसाठी केंद्र सरकारने किती निधीची घोषणा केलेली आहे। आता हा प्रश्न जो आहे बरेच जण म्हणतील की नेमकं या प्रश्नातून आम्हाला काय त्या ठिकाणी साध्य करायचं आहे किंवा हा प्रश्न कशासाठी टाकला असेल। मित्रांनो याच्यातून मला तुमच्या समोर ठेवायचं आहे ते म्हणजे योजना। ओके, इतके अवघड स्वरूपाचे प्रश्न कदाचित तुम्हाला नसतील, मात्र एखादा प्रश्न येऊ शकतो कारण की ही योजना जी आहे ती फार मोठी आहे, तिची रक्कम फार मोठी आहे। मग ती योजना कशा संदर्भात आहे, योजनेवर त्या ठिकाणी किती खर्च केलेला आहे किंवा तिचं बजेट किती आहे, त्या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत। मित्रांनो पहिला मुद्दा नोटिंग करून घ्या, वही असेल तुमच्याकडे, पेन असेल तर पहिला मुद्दा नोटिंग करून घ्या। तुम्हाला केंद्राच्या आणि राज्याच्या त्या ठिकाणी योजना व्यवस्थित कराव्या लागतील। मग त्याच्यामध्ये विविध योजना सध्या आपण बघतोय कर्जमाफी संदर्भात असेल किंवा बँकिंग संदर्भातल्या योजना असतील किंवा पोस्ट ऑफिस संदर्भातलं पोस्ट पेमेंट बँक आहे, हे सगळे करंटचे मुद्दे तुम्हाला नीट करावे लागतील। ओके, पुढे जातोय मी। दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय। हवामानातल्या बदलांमुळे टिंबटिंब याची लेपिडोप्टेरा ही जात हिमालयाच्या उंच प्रदेशाकडे विस्थापित झालेली आहे। आता मित्रांनो या ठिकाणी बघा हवामान बदल या संदर्भातला प्रश्न आहे। मला तुम्हाला या ठिकाणी हा प्रत्येक प्रश्न तुम्ही पाठ करावा असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे। मला तुम्हाला कोणते मुद्दे कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जाऊ शकतात करंट अफेअर्सचे ते मी तुम्हाला सांगतोय। हवामान बदल म्हणजे थोडक्यात काय, थोडंसं पर्यावरणीय भाग आपण ज्याला म्हणतो आहे, भूगोलाशी निगडीत असलेला पर्यावरणीय भाग। आता वरचा पहिला प्रश्न खरं म्हणजे अर्थशास्त्राशी निगडीत चालू घडामोडी होती, या ठिकाणी भूगोल आणि पर्यावरणाशी निगडीत चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे। ज्याला मग काय मागील बघा, आता आपण या ठिकाणी जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे। ओके, काही लोक हा व्हिडिओ नंतरही बघतील, मात्र तुम्ही या ठिकाणी जे आहे जून-जुलै 2020 इथून चालू घडामोडी वाचल्या पाहिजेत त्या डिसेंबर 2020 पर्यंत। पुढे मग परीक्षा कधी होईल त्या परीक्षेचे 1 महिना आधीपर्यंतच्या सगळ्या घडामोडी तुम्हाला म्हणजे परीक्षेचे 15 दिवस आधीपर्यंत सगळ्या घडामोडी तुम्हाला कराव्या लागतील। या ठिकाणी उत्तर आले फुलपाखरू आणि पतंग। पुढचा प्रश्न, कोणत्या संस्था संयुक्तपणे सुरक्षा कवच नामक कवायतीचे आयोजन करतात। बघा सुरक्षा कवच नामक जी कवायत आहे किंवा ज्याला आपण सराव सुद्धा म्हणू शकतो, ओके, ती कोणत्या संस्था करतात तर भारतीय भूदल आणि महाराष्ट्र पोलीस या 2 संस्था आहेत ज्यांच्यामध्ये साम्य आहे। सुरक्षा कवच नावाचं जे कवायत आहे ते दोघं मिळून केलं जातं, म्हणजे महाराष्ट्र पोलीस प्लस भारतीय भूदल। आता इथे लहानसा प्रश्न तुमच्यासाठी तयार होऊ शकतो की महाराष्ट्र पोलीस जे आहे याचे प्रमुख कोण असतात, त्यांचं पद कोणतं आहे, मग सध्या त्या पदावर कोण असतात। पुढे दुसरं महत्त्वाचं पद आहे मुंबईचे जे मुंबई सिटी आहे त्या ठिकाणचे जे पोलीस प्रमुख असतात त्यांना आपण काय म्हणतो, अत्यंत महत्त्वाचं पद, आणि त्या पदावर सध्या कोण आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। इथे मग महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य वगैरे या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात। थोडक्यात मुद्दा या पुढे मी जातोय। आणि इथे मित्रांनो इथे आणखी एक मुद्दा, इथे तुम्हाला याच्यातून मला आणखी एक सांगायचं होतं ते म्हणजे लष्करी सराव। आता या ठिकाणी हे अंतर्गत विचारलेलं आहे, मात्र भारत आणि इतर काही देश यांच्या दरम्यान काही महत्त्वाचे लष्करी सराव होतात ते तुम्हाला माहीत असले पाहिजे। कोणत्या 2 देशादरम्यान कोणते लष्करी सराव झाले, आपल्या शेजारील देशांसोबत आपले कोणते लष्करी सराव झाले, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पुढे जातोय 2020
2020 साली आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन याचा विषय काय होता? थोडंसं मध्ये घुसलो मी तुम्हाला सांगितलं दिनविशेष तुम्हाला करावा लागणार आहे. ओके, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दिन असेल, राष्ट्रीय दिन असेल, राज्य दिन असेल. मात्र या ठिकाणी जर तुम्ही बघितलं थोडंसं पुढे गेलोय मी, ते म्हणजे तुम्हाला विषय विचारला, त्याची थीम जे म्हणतो ना आपण, ती थीम विचारलेली आहे डिझास्टर रिस्क गव्हर्नन्स. आता तुमच्यासमोर 4 ऑप्शन असणार आहे. थोडंसं काही प्रश्नांना तुम्हाला लॉजिकली जावं लागेल. आता तिथे मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या ओल्ड, तर चालू घडामोडीवरील प्रश्नांची संख्या सारखी नाही आहे. मात्र जे 30 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, या 30 पैकी तुम्हाला या ठिकाणी एक 4 ते 6 प्रश्न येऊ शकतात. आता हे डायरेक्टली याच्यामध्ये काही प्रश्न हे तुम्हाला वाटेल की अरे हा तर इतिहासाचा प्रश्न आहे, हा भूगोलाचा आहे, हा अर्थशास्त्राचा आहे, मात्र त्यांना करंट अफेअर्सची त्या ठिकाणी जोड असते किंवा त्याचा टच असतो, हे आधी लक्षात असू द्या. ओके, आणि पुढे तुम्हाला जे निबंध लेखन करायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा चालू घडामोडी ज्यांचं चांगलं आहे, करंटचे मुद्दे ज्यांना चांगले जमतात, संपादकीय ज्यांनी चांगलं वाचलेलं आहे, त्यांना निबंध लेखनासाठी त्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे. म्हणून संपादकीय वाचायला शिका. ओके, पेपरची जी संपादकीय असतात, विचार असतात, ती वाचायला शिका. थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं लेखन क्षमता वाढेल. पुढचा 5 नंबरचा प्रश्न, कोणत्या राज्यात पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी फिरती तपासणी प्रयोगशाळा जी आहे तिचं उद्घाटन केलं गेलं? बघा, पाणी हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणचा स्रोत आहे आणि त्याची गुणवत्ता, शुद्ध पाणी ज्याला आपण म्हणतो, ते राखणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी हरियाणा हे राज्य आहे, यांनी फिरती तपासणी प्रयोगशाळा. आता मग इथे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? राज्य, काही महत्त्वाचे राज्य आणि त्यांचे विशेष असे उपक्रम, त्यांच्यामध्ये मग त्या राज्याने एखादी गोष्ट पहिल्यांदा राबवली असेल किंवा त्या राज्याचं सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी क्रमांक असेल किंवा एखादी बाब त्या ठिकाणी नव्याने सुरू झाली असेल, या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला काम करावं लागेल. आता आपण बघतोय बिहारची निवडणूक चालू आहे. मग बिहार निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा तिथे सत्तेवर कोणता पक्ष येतोय, मुख्यमंत्री कोण होत आहेत, ती भविष्यात तुम्हाला तुम्ही जरी महाराष्ट्रात तयारी करत असाल तरी भारतातील महत्त्वाची राज्य, तिथलच्या निवडणुका यावर तुम्हाला माहिती असली पाहिजे किंवा ते तुम्ही वर्कआउट नाही वाचलेलं असलं पाहिजे. पुढे जातोय मी. 6 नंबरचा प्रश्न बघा, कमिटमेंट टू रिड्युसिंग इनइक्वॅलिटी निर्देशांक. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं. इनइक्वॅलिटी म्हणजे काय? असमानता. असमानता कमी करण्यासाठीचा जो काही निर्देशांक आहे त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? हा 129वा आहे. आता या प्रश्नातून मला तुम्हाला सुचवायचं आहे ते म्हणजे निर्देशांक. मग याच्यामध्ये HDI सारखा निर्देशांक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा ज्याला आपण HDR असंही म्हणतो, IHDI आहे किंवा इतर जे स्त्री पुरुष समानते संदर्भातले आपण बघतोय ते आहे. हे सगळे निर्देशांक तुम्हाला दरवर्षी प्रकाशित होत असतात. ती कोणती संस्था प्रकाशित करते, त्याच्यामध्ये भारताची क्रमवारी किती आहे, मग तो भूक निर्देशांक असू शकतो, हॅपीनेस निर्देशांक असू शकतो, इतरही असे अनेक निर्देशांक आहेत. महत्त्वाचे 4-5 निर्देशांक ज्याच्यामध्ये मुख्यतः युनोच्या संदर्भातल्या काही संस्था आहे किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जागतिक बँकेसारख्या संस्था आहे, वर्ल्ड बँकेसारख्या, तर अशा संस्थांचे निर्देशांक तुम्हाला माहीत असले पाहिजे. UNDP आहे, हिचे निर्देशांक तुम्हाला काही महत्त्वाचे जे चर्चेत आहेत ते तुम्ही वाचले पाहिजे. आपण त्याच्यावर काही लेक्चर्स घेणार आहोत आणि बरेच आपण PDF त्या ठिकाणी आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, याच्यावर फ्रीमध्ये बरंचसं मटेरियल आपण टाकलेलं आहे. तुम्ही ती खाली लिंक दिली आहे, त्यावर डाउनलोड करू शकतात हे ॲप्लिकेशन आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोर्सला सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. ओके, मात्र फ्रीमध्ये सुद्धा बहुतेक मटेरियल आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना दिलेलं आहे. पुढे बघा, डेअरिंग सिटीज 2020 परिषदेमध्ये जगाला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलेल्या एकमेव भारतीय व्यक्तीचे नाव काय? एक थोडंसं वेगळा प्रश्न. भारतीय व्यक्तींना आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही विविध त्यामध्ये म्हणजे पुरस्कार म्हणू शकतो, आमंत्रण म्हणू शकतो, त्यांची ते नियुक्ती म्हणू शकतो चांगल्या पदावर, या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल. मग मला सांगा, अरविंद केजरीवाल हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं कार्य नेमकं कशा संदर्भात आहे, ते चर्चेत कधीपासून आले, ते कितव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात. मग दिल्लीशी ते संबंधित आहे. मग दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत सध्याचे? दिल्ली राष्ट्रीय राजधानी झाली, तिचं ते अधिकृत नाव काय, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ते नाव देण्यात आलं, इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. पुढे, कोणत्या देशामध्ये स्प्रुटलाइट रणगाडा जो आहे तो तयार केला जातो? मित्रांनो, देश आहे रशिया. मग रशियाचे आपण बघतोय पंतप्रधान सध्या चर्चेत आहेत. रशियाची राजधानी तुम्हाला माहीत असली पाहिजे. रशियाचं चलन वगैरे असेल ते तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे. रशिया एक अत्यंत मोठा देश आहे. रशियाकडून आपण आपल्या राज्यघटनेने कोणत्या तत्वांचा स्वीकार केला,
हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कारण की रशिया आणि आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक खूप मोठा संबंध आहे. त्याच्यातून आपण महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण प्लॅनिंग वगैरे म्हणतो आहे, नियोजन म्हणतो आहे किंवा इतर काही बाबी त्या आपण घेतलेल्या आहेत. मग ते कोणकोणत्या बाबी किंवा राज्यघटनेचे जे स्रोत म्हणतो आपण, त्याच्यात रशिया हे कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला लागू ठरतो हा देश ते माहीत असलं पाहिजे. पुढे बघा 9 नंबरचा प्रश्न, कोण फोर्ब्स मासिकाच्या जगातले सर्वात प्रभावशाली मुख्य विपणन अधिकारी यांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले एकमेव भारतीय आहेत रवी संगनाथन. मित्रांनो, इथे मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं, फोर्ब्स हे मासिक जे आहे ते दरवर्षी विविध क्षेत्रातल्या व्यक्ती असतील किंवा इतर वेगवेगळे रिपोर्ट्स प्रसिद्ध करत असतं. त्या संदर्भात आपण वाचलेलं असलं पाहिजे. तुमच्यासमोर ऑप्शन आला, तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करता आलं पाहिजे. मग आता इथे विविध पुरस्कारही आहे. आता सध्या नोबेल पुरस्कार आहेत, ते तुम्हाला नीट करावं लागेल. नोबेल पुरस्कारामध्ये मग शांतता असेल, त्याच्यानंतर साहित्य असेल, हे 2 पुरस्कार फार महत्त्वाचे आहेत. पुढे रेमन मॅग्सेसे पुरस्कार आहे, मॅन बुकर पुरस्कार आहे. हे पुरस्कार जे आहेत महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला करावे लागतील. पुढे थोडंसं एक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नियमाची स्पर्धा म्हणजे क्रीडा क्षेत्रासंदर्भातला एक लहानसा प्रश्न टाकला होता. याच्यात 10 मीटर एअर रायफल गट जो आहे त्याच्यामध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? विष्णू शिवराज पांडियन. आता हे लेटेस्टमधले मुद्दे आहेत. ज्यांनी वाचलेले आहेत त्यांना हे सोपं वाटेल, मात्र ज्यांचं वाचनच नाही आहे त्यांच्यासाठी हे डोक्याच्या वरचा खेळ आहे हा सगळा. मित्रांनो, तुम्हाला वाचावं लागेल. वाचाल तर वाचाल हे आधी लक्षात घ्या. त्याच्यामुळे वाचायला शिका. आपल्या कोर्समध्ये जे विद्यार्थी पोस्टमन MTS भरतीच्या कोर्सला आहेत, तुम्हाला ऑलरेडी 285+ लेक्चर्स आता त्या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. लाईव्ह लेक्चर्स डेली असणार आहेत. तुम्हाला हे सगळे लेक्चर्स बघायचे आहेत, दररोज 2-2, 3-3 लेक्चर्स. त्याच्यानंतर ई-बुक्स आहेत, टेस्ट आहेत, म्हणजे इतकं सारं मटेरियल तुमच्या कोर्समध्ये आहे. फक्त तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही मी जेवढे लेक्चर्स दिलेले आहेत, जेवढ्या PDFs दिलेल्या आहेत, जेवढ्या टेस्ट दिलेल्या आहेत, त्या सर्वांचा जर 100% तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, तर तुम्ही 100% त्या ठिकाणी पोस्ट मिळवण्यासाठी लायक होणार. हे माझं वाक्य आहे, फार जाणीवपूर्वक वापरतो आहे. मात्र तुम्ही जर म्हटले आम्ही कोर्स घेतला आहे, आम्हाला स्वस्तामध्ये भेटला आहे, डिस्काउंट ऑफरमध्ये भेटला आहे, आम्हाला त्याची किंमत नाही, तर मग तुम्हालाही उद्या भविष्यात किंमत भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. अभ्यासू विद्यार्थी मित्र माझ्यासोबत आहेत, ते अभ्यास करतायत, नोट्स काढतायत, मला पाठवतायत, मी त्यांना प्रेरित करतो आहे, प्रोत्साहन देतो आहे. ओके, चला या ठिकाणी नक्कीच तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड कराल. पुढचा मुद्दा या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, आपलं हे यूट्यूब चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्यालाही जॉईन होऊ शकता. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.